नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या दरात अपेक्षित वाढ न झाल्याने अहिल्यानगरमधील शेतकरी अडचणीत काय, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्णपणे घडामोड आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनल असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्या बेल आयकॉन मध्ये घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यास करू शकता. कांद्याच्या दरात अपेक्षित वाढ न झाल्याने अहिल्यानगरमधील शेतकरी अडचणीत. अहिल्यानगर जिल्हा राज्यातील महत्त्वाचा कांदा उत्पादक भाग मानला जातो. येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. मात्र 2025च्या पहिल्या सहामाहीत कांद्याच्या दरात फारशी वाढ न झाल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले आहे. परिणामी कांदा थेट बाजारात विकण्याऐवजी चाळीत साठवण्याचा पर्याय अनेक शेतकरी निवडत आहे. डिसेंबर 2024 मध्ये कांद्याच्या दरात 4000 रुपये प्रति क्विंटल टप्पा गाठला होता. तेव्हा एका प्रकारे शेतकऱ्यांचा दिलासा मिळाला आहे. मात्र नवीन कांद्याची सुरुवात निराशाजनक झाली आहे आणि जानेवारीपासून कांदे दरात सातत्याने घसरण होत असून सध्या एक नंबर कांद्याला केवळ 1300 ते 1800 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. या दरात शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून निघत नाही. या परिस्थितीमध्ये परिणाम म्हणून अनेक शेतकरी आपला माल बाजारात नेण्याऐवजी कांदा चाळीत साठवून ठेवत आहे. यामध्ये विशेष तेच शेतकरी आघाडीवर आहेत, त्यांच्याकडे स्वतःची चाळ आणि साठवणूक व्यवस्था आहे. दर वाढल्यास नफा मिळेल या आशेवर शेतकरी आता प्रतीक्षेत आहे. अहिल्यानगर येथील नाशिक नंतर राज्यातील दुसरा मोठा कांदा उत्पादक जिल्हा आहे. मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांद्याचे दर प्रचंड वाढले होते, परंतु ही वाढ फार काळ टिकली नाही. डिसेंबर अखेर दर काहीसे घसरले असले तरी समाधानकारक पातळीवर होते. मात्र 2025 मध्ये अपेक्षित दर टिकाव धरू शकले नाहीत. दरम्यान 3 नंबर कांद्याचे फक्त 100 ते 800 रुपये प्रति क्विंटल एवढाच दर मिळतोय. तो अत्यंत तोट्याचा व्यवहार आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. त्याचा दृष्टिकोनातून पाहता बाजारपेठेतील अस्थिरता, साठवणूक व व्यवस्थेची मर्यादा आणि खर्च निघण्याची चिंता या तिहेरी संकटात ते सामोरे जात आहे. धन्यवाद.